हरिओम. आज शनिवार 5 जुलै 2025 शके 1947 आषाढ महिना. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनातून आज आपल्याला ते म्हणतात सांगणार आहेत की आपली सुखदुःख श्रीरामाला सांगा. ऐकूया त्यांचं विचार. तुम्ही सर्वजण छान सेवा करता त्याबद्दल शंका नाही. अशीच सेवा अखंड चालू ठेवा, त्यातच कल्याण आहे. त्यानेच आपण तरुण जाऊ. जरी कोणी काहीही सांगितलं तरी ह्यात काय आहे त्यात काय आहे, याने काय होणार असं म्हटलं तरी तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका. परमेश्वराची सेवा वाढवावी तेवढी थोडीच आहे. तो फार मोठा आहे, अमर्याद आहे. त्याला पाहायला तशी सेवाही फार मोठी करायला पाहिजे. त्याला पाहण्यासाठी तशी मोठी शक्तीही आपल्याला लागेल. अर्जुनाला श्रीकृष्ण परमात्म्याने दिव्य दृष्टी देऊन दर्शन घडवलं. ती दिव्य दृष्टी आपल्याजवळ नाही, पण ती मिळवण्याची शक्ती आपल्याजवळ आहे. भक्तीची प्रगती ही खरी शक्ती, आणि त्याकरता अखंड नामस्मरण हेच खरं साधन आहे. बरं, श्रीराम प्रभू आपल्या घरातला कोणीतरी आहे याबद्दल खात्री बाळगा. त्याला तुम्ही आपली सुख दुःख सांगा. दिवसाकाठी एकदा तरी रामापुढे उभं राहून त्याला अनन्य भावाने शरण जा. दिवस आनंदात जाईल आणि तुमचं दुःख दूर होईल. आपलं ज्ञान, शक्ती, वैभव, सत्ता त्याच्यापुढे काहीच नाही. तेव्हा या सर्वांचा विसर पाडून त्याला शरण जा आणि त्याच्याजवळ प्रेम मागा. देवा, आम्ही जे तुझे दर्शन घेतो ते सर्व बाह्य स्वरूपाचे. तुझं आम्हाला खरं दर्शन घड. आम्ही अवगुण संपन्न असू, तुझे दर्शन व्हावं एवढी सेवा आमच्या जवळ नाही. परंतु तू आता आम्हाला क्षमा कर. यापुढे देवा कितीही संकट येवोत, आमच्या प्रारब्धाचे भोग आम्ही तुझ्या नामात आनंदाने भोगू. जे काही व्हायचं असेल ते होऊ दे. आमचं समाधान टिकून तुझ्या नामात आमचं प्रेम राहील एवढी तुझी कृपा असू दे. खरोखर परमेश्वर भक्ताचे मन पाहतो, त्यातला भाव पाहतो. एरवी तो त्याच्याजवळच असतो. जो श्रद्धेने परमेश्वराचं चिंतन करतो त्याला परमेश्वर जवळ असून आपल्याला तो मदत करायला सिद्ध आहे याची खात्रीच असते. आपल्याला 2 मार्ग आहेत, एक श्रद्धेचा आणि दुसरा अनुभवाचा. एका गावी पायवाटेने गेले तर फक्त 3 मैलाचं अंतर, मोटारीने रस्त्याने गेलं तर 10-12 मैलाचं अंतर. श्रद्धा ही त्या पायवाटेसारखी आहे, तिने चालले तर अंतर कमी पडेल. मोटारीचा मार्ग म्हणजे अनुभवाचा मार्ग. मोटार कुठे रस्त्यात बिघडली, वाटेत कुठे अडथळा आला की प्रगती थांबते. त्याप्रमाणे अनुभवात काही चुकलं की प्रगती खुंटते. तेव्हा शक्यतो आपण श्रद्धेचा मार्ग पत्करावा. सद्गुरूच्या शब्दावर विश्वास ठेवून श्रद्धेने प्रेमाने नाम घ्यावं. भगवंताचं नाम सिद्ध करून देणं हाच संतांचा जगावर सर्वात मोठा उपकार आहे. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.